नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचाच जाऊ दे. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदात असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर कालच्यासारखी आजही थंडी होती आणि त्यामुळे मी ठरवलं की आज मॉर्निंग वॉकला जायचं नाही. तर गॅलरीमध्येच छान असा टाईम स्पेंड करायचा थोडासा मॉर्निंगचा आणि त्यानंतर थोडंसं व्यायाम करायचा. सो इथे मी गॅलरीमध्ये स्टूल टाकून बसली आहे. बाहेर थोडी जास्त थंडी लागत होती त्यामुळे दरवाजातच बसले. त्यानंतर गरम पाणी नेहमी उठल्यानंतर पिते. याचे खूप सारे फायदे आहेत, सगळ्यांनाच माहिती आहेत. सो हे नका टाळू तुम्ही. नेहमी सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर पहिल्यांदा गरम पाणी 1 ग्लास किंवा 2 ग्लास जसं शक्य असेल तेवढं घ्या. कारण शरीरासाठी खूप छान असतं. त्याचबरोबर फॅट लॉससाठी सुद्धा खूप जास्त उपयोगी ठरतं. तर आजही स्वेटर वेअर केलेलं कारण खूप थंडी आहे आणि त्यामुळेच डिसाईड केलं होतं की आज वॉकला नाही जायचं. सो जेव्हा मी वॉकला जात नाही ना, तर अशा प्रकारे मी वरती गॅलरीमध्ये टाईम स्पेंड करते थोडासा आणि त्यानंतर मग छोटंसं हलकं-फुलकं व्यायाम करते, जे काही मला पॉसिबल होईल ते. तर इथे तुम्ही बघताय छान असं व्यायामाला सुरुवातसुद्धा केलेली आहे मी. तर नेहमी बाहेर जाऊन व्यायाम करणं शक्य होत नाही. मग त्यावेळेला ना असं घरच्या घरी करते आणि खूप मोठं काही रॉकेट सायन्स वगैरे नाही आहे. तुम्ही नॉर्मली जे काही तुमचे योगा असतील तर ते सुद्धा करू शकता किंवा एक्सरसाइज वगैरे करू शकता. पण थोडं का असेना, अर्धा तास का असेना करावं. तर मला जर नाही शक्य झालं ना सकाळचं वगैरे किंवा मॉर्निंग वॉकलासुद्धा जाणं शक्य झालं नाही, व्यायाम करणंसुद्धा शक्य झालं नाही, तर मी संध्याकाळी वगैरे करते. थोडं तरी करते काहीतरी. कारण थोडंसं ना मला त्याच्याने जाणवतं की खूप फ्रेश वाटतं दिवसभर आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा या प्रकारे. जर केलंत तर मला सांगासुद्धा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला तुमच्यामध्ये काही फरक वगैरे जाणवला की नाही. त्यानंतर मग मी खाली गेली आणि चहा वगैरे ठेवला. त्यानंतर माझा हा जो मॉर्निंगचा टाईम असतो ना, तो खूप माझ्यासाठी स्पेशल गोल्डन टाईम असतो, की यामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी मला सुचतात. माझं टाईम मॅनेजमेंट मला सगळ्याच गोष्टी लिहून ठेवायच्या असतात. तर या वेळेला मी लिखाणाचं कामसुद्धा करते. YouTubeचं असू दे किंवा घरातील काही गोष्टींचं मॅनेजमेंट असू दे किंवा खर्चाचं कसलंही असू दे, तर मी या टायमिंगमध्ये करते. कारण जसं तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे 2 मुलं आहेत. म्हणजे मला 2 मुलं आहेत, तर त्यामुळे मग शक्य होत नाही मुलांमध्ये. मोठा मुलगा तर समजदार आहे, त्याला समजतं. पण बारका जो आहे छोट्याला काही इतकं कळत नाही. त्यामुळे जेव्हा पण लिखाण वगैरे करायला घेते ना, तर तो खूप ओढाओढ करतो. त्यामुळे मी त्याच्यासमोर लिहिणं वगैरे बऱ्याचदा टाळते. त्यानंतर इथे मग चहा वगैरे माझा झाला आणि ह्यांना पण उठायला अजून वेळ होता. तर म्हटलं ठीक आहे, चला आपण आपली बाकीच्या कामांना सुरुवात करूया. तर आज जसं की शाकंभरी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे. तर या दिवशी मी बऱ्याचशा गोष्टी करते, तर त्या तुमच्यासोबत आता शेअर करणारच आहे. तर आज अन्नपूर्णा मातेचे मूर्तीची सुद्धा मला पूजा करायची आहे. सो त्यामुळे मी इथे किचन क्लीनिंग करायला घेतलेलं आहे. एरवी मी आठवड्यातून किंवा 15 दिवसातून तरी किमान असं डीप क्लीनिंग करते. रोजच्या रोज तर आपलं असतंच क्लीनिंग. त्याचबरोबर नॉन-व्हेज वगैरे ज्या दिवशी बनतं त्या दिवशीसुद्धा माझं क्लीनिंग असतं. तर आज शाकंभरी पौर्णिमा होती. त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा मला पूजायची होती किचनमध्ये. सो त्यामुळे मी आधी क्लीन करायला घेतलं. कारण काल नॉन जेवण झालं होतं. तर थोडंफार मी म्हणजे क्लीन केलं रात्री तरीसुद्धा माझं मनाचं समाधान होत नव्हतं. मला असं वाटत होतं की कुठेतरी स्टेन वगैरे त्याचा राहिला असेल. सो ते मी क्लीन करण्यासाठी सकाळी-सकाळी घेतलेलं आहे. आणि थंडी असल्यामुळे बाकीची बाहेरची कामंसुद्धा करू शकत नाही. त्यामुळे मी जितकं शक्य होईल तिथलं आतली कामं करण्याचा प्रयत्न करते. आणि इथे तुम्ही बघताय किचन क्लीन झालेलं आहे जवळ तर आधी पाण्याने स्वच्छ करून घेतलं आणि जे बर्नर वगैरे आहेत ते मी अशा प्लेटनी कव्हर करते, जेणेकरून त्यात पाणी जाऊ नये, ओले होऊ नये. कारण आता सकाळी मला ना कामं वगैरे असतात किचनमध्ये. त्यामुळे बर्नर सुकवण्यासाठी माझ्याकडे एक्स्ट्रा वेळ नाही आहे. त्यामुळे मी अशा प्रकारे त्याच्यावरती झाकण ठेवलं. त्यानंतर क्लीन वगैरे केलं. इकडे बघू शकता ज्या प्रकारे. सो त्यानंतर माझी देवपूजा वगैरे आवरली आणि इथे मग अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची पूजा करायला घेतली. तर इथे छोटीशी रांगोळी काढली, स्वस्तिक काढलं. कदाचित तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये स्वस्तिक उलटं दिसू शकतं, परंतु मी व्यवस्थित नॉर्मली जसं राईट आहे तसंच काढलेलं आहे. त्यानंतर इथे छोट्या पाटावरती मूर्ती ठेवली. दिवा पेटवला. त्यानंतर हळदी-कुंकू लावून घेतलं. तर त्याचबरोबर छोटं फूल काढून मी जे पाण्याचा तांब्या आहे छोटा, तो सुद्धा पुजून घेतला. तर याचेसुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता माझी पूजा छान अशी झालेली आहे आणि मूर्तीची पूजासुद्धा केलेली आहे आणि किचन खूप छान वाटतं आणि ही पूजा आहे ना तुमचं जेवण वगैरे आवरल्यानंतरच करायची आहे. कारण जेवण करत असताना ही जर पूजा केलीत तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो कारण आपण दिवा वगैरे लावतो. सो त्यामुळे थोडंसं सगळं आवरल्यानंतर करायचं. त्यानंतर देवाची पूजा झाली छान
आज हळदीचं लेपन करते मी. पौर्णिमा आहे, त्याचबरोबर गुरुपुरुषामृत योगसुद्धा आहे. त्यामुळे हळदीचं लेपन केलेलं आहे. त्याच्यावर छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि ते फळी लावते. त्यामुळे मी ना कडप्प्यावरती थोड्या कमी प्रमाणातच हळद लावलेली आहे. त्यानंतर इथे माझा नाश्त्याचा वेळ वगैरे झाला. त्यामुळे थोडीशी फळं वगैरे खाते मी सकाळची, जसं शक्य होईल, जी घरात अवेलेबल असेल. असं काही डिसाईड नसतं, की उद्या हे फळ खायचं आहे, की परवा ते फळ खायचं आहे. जी घरामध्ये अवेलेबल असतील, सीझन वाईज जे काही असेल, तर एक फळ तरी खायचा प्रयत्न करते मी. तर इथे फळं होती, मिक्स फळं होती ॲक्चुअली 5 फळं असतात तशी. तर मी एक पेरू कापून घेतला, त्यानंतर डाळिंब सोलून घेतलं आणि याची मला कोशिंबीरसुद्धा करायची होती. तर ते क्लीन करून घेतलं आणि नेहमी क्लीन करताना ना अशी पिशवी किंवा डब्बा बाजूला ठेवायचा, जेणेकरून पसारा होणार नाही. तर फळं खाण्याचे उपयोग आहेत ना तुम्हाला शरीराला खूप जास्त असतात आणि ते सगळ्यांना बहुतेक माहिती आहे. कारण आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, की एक ॲपल खाल्ल्याने खूप साऱ्या आजारांपासून आपला बचाव होतो. सो त्यामुळे ना फळं खाल्ली पाहिजे. जशी अवेलेबल असतील तशी खा, पण नक्की खा आणि घरच्या कामांबरोबर घरातील लोकांची काळजी घेण्याबरोबर आपल्या हेल्थची देखील नक्की काळजी घ्या. जेवण झालेलं आहे माझं जवळ-जवळ. मी जी कोशिंबीर बनवते ना, सॅलड बनवते किंवा रायता ज्याला आपण तुम्ही म्हणू शकता. तर मी अशा प्रकारे नेहमी बनवते. गाजर घेते, सॉरी काकडी घेते, त्याचबरोबर बीट असा किसून घेते, डाळिंबाचे दाणे घेते, थोडासा कांदा घेते, कोथिंबीर. तर इथे बीट किसण्याचं कारण असं आहे, की जर तुकडे वगैरे बीटचे केले ना, तर ते दाताखाली आले तर ते इतके टेस्टी लागत नाहीत. त्याच्या उलट तुम्ही जर असा किस केलात त्याचा आणि त्याची कोशिंबीर केली दही टाकून, तर ती इतकी अप्रतिम लागते ना, की काय सांगू. एकदा केलीत ना, तर तुम्ही नेहमी करत राहाल आणि आवडेल. आणि ही कोशिंबीरची रेसिपी आहे ना, मला एका फ्रेंडनी सांगितली होती. सो जेव्हापासून मी ती एकदा केली ना, मला इतकी प्रचंड आवडते, की म्हणजे आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही कोशिंबीर मी करतेच करते. आणि जर नसेल केली, तरी पण मी काकडी वगैरे सुद्धा कापून खाते, गाजर वगैरे. कारण सॅलड रोज जेवणामध्ये खाल्ला पाहिजे. व्हेज जेवण खा किंवा नॉन-व्हेज खा. तर इथे बघा रेडी झालेली आहे माझी कोशिंबीर. यामध्ये आवडीनुसार तिखटसुद्धा टाकू शकता. तर आज आहे आमच्या सासूबाईंचा वाढदिवस, म्हणजे सासूबाईंचा वाढदिवस आहे आणि त्या हयात नाही आहेत, परंतु आम्ही त्यांचा वाढदिवस ना दरवर्षी साजरा करतो. छोटासा केक आणून सेलिब्रेशन करतो. त्याचबरोबर मला थोडंसं सांगावंसं वाटतं, की तुम्हीसुद्धा या प्रकारे करू शकता म्हणून सांगावंसं वाटतं. अदरवाईज मला सांगायला आवडत नाही या सगळ्या गोष्टी. तर थोडंफार अन्नदानसुद्धा आम्ही या दिवशी करतो, ज्या दिवशी त्यांचं श्राद्ध असतं आणि वाढदिवस असतो. तर आम्ही थोडंसं असं काही बनवून म्हणजे अन्नदान करतो. पुरी भाजी असू दे, गोड गोड पदार्थ असू दे किंवा मग पुलाव. तर आज त्याच्यासाठीच मी पुलाव इथे बनवत आहे आणि माझी तयारी चालू आहे आणि छान जसं आपण घरात बनवतो ना, तशा प्रकारेच मी पुलाव बनवते. असं नाही की कोणाला द्यायचं आहे म्हणून आपण कसाही बनवून द्यायचं हे माझं मत नसतं. तर मला नेहमी असं वाटतं ना, की आपण जे काही द्यावं किंवा जे काही करावं ते अगदी स्वच्छ मनाने करावं. त्यानंतर इथे माझे मिस्टरसुद्धा आले होते, तर आम्ही पॅकेट्स पॅक करायला घेतले. त्यानंतर ते देऊन येणार होते आणि सगळेजण घरातले केक कापायलासुद्धा येणार होते. तर लहान मुलांच्या हातानेच आम्ही आईंचा बर्थडे सेलिब्रेट करतो. तर इथे सगळे जमलेले आहेत. छान असं केक कटिंग केलं. त्यानंतर थोडा वेळ बसलो आम्ही, टाईम स्पेंडिंग केलं आणि त्यानंतर मग सगळेजण आपल्या घरी गेले आणि आजचा जो ब्लॉग आहे तो पण इथेच मी एंड करणार आहे. कारण ब्लॉग खूप जास्त मोठा होईल नाहीतर. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर